नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेव्हलवरती प्रॉफिटेबल ट्रेड घेऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सुरुवातीला आपण निफ्टी 50चं ॲनालिसिस करू आणि लास्टला आपण बँक निफ्टीकडे वळू. तर तुम्ही निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट जर बघितला तर निफ्टी 50च्या 5 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला आज खूप सारे मोमेंट्स बघायला मिळाल्या. तर मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी असलेली बघायला मिळत आहे. काल देखील तुम्ही जर मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तर मार्केटमध्ये आपल्याला अप डाऊन असे मोमेंट बघायला मिळाले आणि आज देखील मार्केटमध्ये आपल्याला अप डाऊन असे मोमेंट्स बघायला मिळालेले आहेत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2-3 लेवल सांगितल्या होत्या. काल जो लो लागला होता 22,350चा हा खूप महत्त्वाचा होता. या लेवलच्या खाली जर निफ्टी जाईल तर आपल्याला काय करायचं, पुढचा ट्रेड घ्यायचा होता. डाऊन साईडला आपण 22,280चा आपण लेवल ड्रॉ केला होता, तो आता पण ड्रॉ केलेलाच आहे. तर या लेवलपर्यंतचे आपले टार्गेट्स होते. इथून जर निफ्टी आपल्याला रिव्हर्सल दाखवेल तर नक्कीच आपण सेकंड मोमेंटमध्ये पहिली जी मोमेंट येईल ती आपण स्किप करू, त्याच्यानंतर जी मोमेंट येईल त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू असं आपलं डिस्कशन होतं. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला डेफिनेटली टार्गेट्स आपलं हिट झालं असेल. तर आज फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, त्याच्यामुळे आपण आज फिन निफ्टीमध्ये ट्रेड घेतले होते. तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असेल, त्याच्यामुळे आपला पूर्ण फोकस हा बँक निफ्टीवरती असेल. तर निफ्टीसाठी उद्या 2-3 लेवल्स खूप महत्त्वाचे असतील. अजून देखील निफ्टी 22,440 ते 22,280 हा जो काही रेंज आहे, या रेंजमध्येच आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे. जोपर्यंत या रेंजच्या बाहेर निफ्टी जाणार नाहीये तोपर्यंत आपल्याला वन डायरेक्शनल मुवमेंट बघायला मिळणार नाही. या झोनमध्ये आपल्याला अप डाऊन असे मुवमेंट्स बघायला मिळणार. म्हणजे मार्केट जर वरती गेलं लगेच खाली पण येईल, लगेच वरती पण जाईल, अशा प्रकारचे आपल्याला वॉलटाईल मुवमेंट्स बघायला मिळतील. तर उद्याच्या इंट्राडेसाठी आपण निफ्टी 50मध्ये हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे, कारण एक्झॅक्टली याच ट्रेंड लाईनचा रिस्पेक्ट करून मार्केट डाऊन साईडला आलं आणि 22,356 वरती येऊन क्लोजिंग झालं. उद्या जर निफ्टी यात इथेच जर ओपन झाली 22,350, 22,345 किंवा या झोनमध्ये ओपन होऊन हा ट्रेंड लाईन जर प्रॉपरली ब्रेकआउट अपसाईडला केला तर नक्कीच आपण इकडे काय करू, एक कॉलचा ट्रेड प्लॅन करू. किंवा तुम्ही काय करू शकता, 22,380च्या वरती तुम्ही काय करू शकता, कॉलचा ट्रेड घेऊ शकता. त्याचे जे टार्गेट्स असतील ते 22,440 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर आज जो निफ्टीने हाय लावला आहे तो 22,420चा हाय लावलेला आहे. तर 22,440चा हा जो काय रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स जर ब्रेकआउट अपसाईडला केला तर नक्कीच आपल्याला एक नवीन हाय पुन्हा एकदा निफ्टी 50मध्ये बघायला मिळू शकतो. तर उद्या बुधवार नंतर लगेच गुरुवारची निफ्टीची वीकली एक्सपायरी असेल, त्याच्यामुळे उद्या मोस्टली आपल्याला ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची आहे. OTMचे ऑप्शन आपल्याला शक्यतो अवॉइड करायचे आहेत. ओके. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी इथूनच रेजिस्टन्स खाऊन हा जर झोन ब्रेक करेल, कारण इथून आपल्याला निफ्टीने 2 वेळा सपोर्ट घेतलेला दिसला आहे, त्याच्यामुळे 22,340च्या खाली जर निफ्टी 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोज करेल, त्याच्यानंतर डाऊन साईडला आपल्याला मुवमेंट दाखवेल, तर नक्कीच जो आज लो लागला होता 22,270चा तो तो लो नक्कीच निफ्टी टच करू शकते. त्याच्यामुळे 22,340च्या खाली आपण काय करू, निफ्टी 50मध्ये पुढचा ट्रेड प्लॅन करू. त्याचे टार्गेट्स आपले असतील 22,270. हा जर लेवल ब्रेकडाऊन केला 22,280चा जो लेवल आहे, तिथून आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळाला होता. तर तो जर लेवल उद्या ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला 22,220 पर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळू शकतात. ओके. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये आपण या ट्रेंड लाईनच्या वरती किंवा या स्विंगच्या वरती काय करू, कॉलसाठी जाऊ आणि या स्विंगच्या खाली आपण काय करणार आहे, पुटसाठी जाणार आहे. तर उद्या जर निफ्टी ओपन झाली तर पहिल्या कॅन्डलमध्ये तुम्ही जर बघितलं तरी आज देखील मार्केटमध्ये आपल्याला एक भली मोठी कॅन्डल बघायला मिळाली. त्याच्यामुळे पहिल्या कॅन्डलवरती मार्केटनं अशा प्रकारची जर कॅन्डल बनवली तर शक्यतो अवॉइड करा, वेट करा. ओके. वेट करून नंतर ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या कॅन्डलवरती ट्रेड करण्याची कधीही घाई करू नका, कारण सकाळी मार्केटचे जे प्रीमियम असतात ते थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात. ते स्टेबल होऊ द्या. स्टेबल झाल्यावरती तुम्हाला डेफिनेटली चांगला ट्रेड मिळू शकतो. तर मी तर तुम्हाला बोलेन की मार्केटमध्ये पहिले 20-30 मिनिटं असतील
ते मार्केटला तुम्ही दिले, मार्केटला कम्प्लिटली ओपन होऊ दिलं, मार्केटला कम्प्लिटली मुवमेंट करू दिलं, तर नक्कीच तुम्ही एक चांगला ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. आणि शक्यतो एका दिवसामध्ये 1 किंवा 2 ट्रेड घेण्याचे प्रयत्न करा. जास्तीत जास्त तुम्ही 2 ट्रेड करा. ओव्हर ट्रेडिंगच्या नादी लागू नका. कारण मॉर्निंगमध्ये तुम्ही प्रॉफिट करता आणि हिरो झिरोच्या नादी लागून तुम्ही तुमचं कॅल्क्युलेट पण तुम्ही तुमचं प्रॉफिट पण वाया घालवता आणि लॉसमध्ये पण जाता. त्याने काय होतं, तुमची सायकोलॉजी पूर्णपणे बिघडत चाललेली आहे. तर याच्यावरती सोल्युशन म्हणून तुम्ही जे सुरुवातीला मॉर्निंगमध्ये तुम्ही जे प्रॉफिट बनवताय, ते प्रॉफिट शक्यतो घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्याला एक चूल असते. आपण जे प्रॉफिट केलेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आपण कुठेही रँडमली कसेही ट्रेड करतो. त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क मॅनेज आपण फॉलो करतो ना, कशाही कितीही क्वांटिटी घेऊन आपण तिकडे काय करतो, आपलं प्रॉफिट जे झालेलं असतं ते पण आपण लॉस करतो आणि आपण एक्स्ट्रा मार्केटला आपला पैसा देतो. तर हे आपल्याला करायचं नाहीये. तुमचे जे काही ₹500, ₹1000, ₹1500, ₹2000 जे पण तुमचे काही दिवसाचे टार्गेट्स असतील ते अचीव्ह झाल्यावरती मार्केटला वॉच करणं शक्यतो बंद करा. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. मार्केटमध्ये तुम्ही दिवसभर ट्रेड करण्याच्या नादी लागाल, तुम्ही कधीही सक्सेसफुल बनणार नाहीये. ही गोष्ट लिहून कुठेही ठेवा. 100% ही गोष्ट वर्क करते. त्याच्यामुळं शक्यतो मार्केटमध्ये 1-2 ट्रेड करा. त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड करू नका आणि शक्यतो वीकमध्ये 2 ते 3 दिवस ट्रेड करा. डेली पण ट्रेड करणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. कारण मार्केटमध्ये ट्रेडिंगची लत लागणं ही पण एक वाईट गोष्ट आहे. लत जर लागली तर तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही पॉईंटवरती कधीही ट्रेड करणार आणि तुमचा जो मेहनतीचा पैसा आहे तो असाच वेस्ट करणार. ओके, त्याच्यामुळे मार्केटची लत लागून देऊ नका. मार्केटला आपल्यावरती हावी होऊन देऊ नका. मार्केटमध्ये आपल्याला वाटेल तेव्हा आपण ट्रेड घेतला पाहिजे. मार्केटनं आपल्याला कधीही फोर्स नाही केला पाहिजे. म्हणजे मार्केट आपल्याला दाखवतं की मी आता अशी करणार आहे, मी इकडे वरती जाणार आहे, मी खाली जाणार आहे. ते मार्केट आपल्याला अट्रॅक्ट करतं. तर मार्केटच्या अट्रॅक्शनमध्ये वाहून जाऊ नका. आपल्याला योग्य वाटेल तिथेच ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओके, तर फ्लॅट ओपनिंगचा हा आपला प्लॅनिंग आपण डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये चान्सेस आहेत की निफ्टीमध्ये आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. या ट्रेंड लाईनच्या वरती डेफिनेटली निफ्टीमध्ये आपल्याला एक अपसाईडची मुवमेंट नक्कीच बघायला मिळू शकते. तर त्या कंडिशनमध्ये आपण 22,440च्या टार्गेटसाठी आपण काय करू, क्लोजिंग पॉईंटच्या वरती निफ्टीमध्ये कॉलचा ट्रेड प्लॅन करू. कारण गॅप अप ओपनिंगमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला इथे अशा प्रकारचा जर एखादा बुलिश कॅन्डल जर मिळाला, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की मार्केटमध्ये पहिली जी मुवमेंट येईल ती मुवमेंट तुम्ही स्किप करा. त्याच्यानंतर जी सेकंड जी मुवमेंट येईल त्या मुवमेंटवरती तुम्ही कॅन्डलस्टिकच्या जोरावरती काय करू शकता, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकता. भले इथून मार्केट पहिल्याच जर मुवमेंटमध्ये मार्केट जर गेलं आणि तुम्ही जर तो रॅली मिस केला तर मिस होऊ द्या. कारण मार्केट डेली ओपन होतं. तर तुम्ही एक रूल फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मार्केट जर खाली पडत असेल, तुम्ही तुमची स्ट्रेंथ काय आहे की तुम्ही इंडिकेटरवर बेस्ड ट्रेडिंग तुमची सक्सेसफुल आहे की तुम्ही प्रायस ॲक्शनवरती तुम्ही चांगले ट्रेड आयडेंटिफाय करता किंवा तुम्ही 2-3 कॅन्डलच्या जोरावरती तुम्ही प्रॉफिट करत असाल तर तुम्ही तेच फॉलो करू शकता. म्हणजे तुम्हाला जर कॅन्डलस्टिक जर वळता येत असेल तर तुम्ही त्याच कॅन्डलस्टिकच्या जोरावरती डेली ट्रेड करू शकता आणि तुमची रिस्क जी असेल ती फॉलो करू शकता. याने काय होईल, डेफिनेटली तुमची सायकोलॉजी पण बिल्ड होण्यास मदत होईल. कारण तुम्ही आज एका इंडिकेटरवर काम करताय, उद्या दुसऱ्या इंडिकेटरवर काम करताय, तर ह्यानी तुम्ही कधीच सक्सेसफुल बनणार नाहीये. ओके, तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण 22,340च्या वरती डेफिनेटली आपला जो व्ह्यू असेल तो कॉल साईडचा व्ह्यू असेल. 22,340ची लेवल ब्रेकडाऊन केली, रिटेस्ट करून जर निफ्टी आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसेल तर आपण तिकडे काय करू, एक पुढचा ट्रेड प्लॅन करू. त्या पुढचे टार्गेट्स असतील 22,280चं आपलं टार्गेट असेल. 22,280चा ब्रेकडाऊन केला तर नक्कीच आपल्याला 22,200 पर्यंतचे पण लेवल्स निफ्टीमध्ये उद्या बघायला मिळतील. ओके, तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा निफ्टी 50चा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. उद्याची ओपनिंग जर या रेजिस्टन्सच्या इथे झाली, 22,440च्या इथे जर झाली आणि इथून जर निफ्टीमध्ये आपल्याला जर फॉल बघायला मिळेल तर नक्कीच आपण 22,440च्या इथे काय करू शकतो, एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याची टार्गेट जे असतील ते 22,356 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. ओके, तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी 50चा गॅप अप आणि फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इथे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये जर निफ्टी वरती येत असेल, ओपन होऊन जर निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळाली तर या ट्रेंडलाईनवरती निफ्टीला येऊ द्या. या ट्रेंडलाईनपासून जर निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळेल तर नक्कीच आपण इकडे काय करू शकतो, एक पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटचं स्ट्रक्चर कसं बनतंय हे बघणं पण गरजेचं असेल. गॅपडाऊन ओपन होऊन निफ्टीनं जर हा लेवल ब्रेक केला, इथून रेजिस्टन्स खाऊन जर इथे अशा प्रकारे सपोर्ट घेतला आणि त्याच्यानंतर हा स्विंग ब्रेक केला, जो
फर्स्ट हाय बनेल, तो हाय जर ब्रेक केला तर नक्कीच आपला जो कॉलचा एंट्री बनेल तो आपला इकडे कॉलचा एंट्री बनेल. त्या कंडिशनमध्ये आपल्याला जे टार्गेट्स मिळतील ते आजच्या हायपर्यंतचे टार्गेट्स बघायला मिळतील. आजचा हाय जर ब्रेक केला तर फर्दर आपल्याला अजून पॉईंट्स निफ्टीमध्ये बघायला मिळतील. ओके, तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गॅप डाऊन ओपनिंगमध्ये निफ्टी जर या ट्रेंडलाईनवरती आली, इथून जर परत एकदा जो काही लेवल आहे, पहिलावाला जो लेवल आहे, या लेवलच्या खाली म्हणजेच 22,340च्या खाली जर येत असेल तर नक्कीच आपल्याला कंटिन्यू फॉल बघायला निफ्टी फिफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे गॅप डाऊन ओपनिंगमध्ये स्ट्रक्चर कसं बनतंय ते बघा. स्ट्रक्चर जर अपसाईडचं असेल म्हणजे पहिल्या लोच्या वरती जर सेकंड लो बनत असेल, मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडचे मोमेंट बघायला मिळतील. पण जर पहिल्या लोला जर मार्केटनं ब्रेक केलं, पहिला जो ओपनिंग प्राइस आहे तोच जर लो असेल आणि त्याला जर ब्रेक केलं तर मार्केट त्याच लोच्या खाली क्लोज होण्याचे चान्सेस पूर्ण असतात. तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळतो. ओके, त्याच्यामुळं थोडंसं लेवल बघून लेवलवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपन होऊन सरळ जर डाऊन साईडची मुवमेंट झाली तर मी डेफिनेटली डाऊन साईडच्या मुवमेंटवरती 22,280 वरती निफ्टीला येऊ देईन. 22,280च्या इथे जर निफ्टीमध्ये आपल्याला परत एकदा बुलिश कॅन्डल असेल तर कन्फर्मेशन जर मिळालं तर नक्कीच मी इकडे कॉलचा ट्रेड पहिल्यांदा प्लॅन करेन. ओके, आणि त्या कॉलचा जर स्टॉपलॉस जर हिट झाला, ओके, स्टॉपलॉस जर हिट नाही झाला तर नक्कीच आपल्याला क्लोजिंग पॉईंट त्याच्यानंतर आजचा जो हाय लागला तिथपर्यंतचे पण टार्गेट्स कॉल साईडमध्ये बघायला मिळतील. पण जर निफ्टीने आपला स्टॉपलॉस हिट केला, ओके, जर इथे स्टॉपलॉस जर हिट केला तर नक्कीच मी माझं जो कॉलचा पोझिशन आहे त्याला स्टॉपलॉस घेईन आणि नक्कीच तिकडे मी पुढसाठी एक ट्रेड घेईन. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 22,220 ते 22,150 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. पण रँडमली मी इकडे कॉलचा ट्रेड घेणार नाहीये. इकडे मला कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन जर मिळालं तर नक्कीच मी कॉलसाठी जाईन. अदरवाईज जर निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन सरळ जर ब्रेकडाऊन करेल, सरळ जरी ब्रेकडाऊन केला तरी थोडंसं रिस्क राहू शकते. कारण सरळ ब्रेकडाऊन केला तर मार्केट अशा प्रकारे विशेपमध्ये वरती पण येऊ शकतं. तर सरळ जर ब्रेकडाऊन केला तर त्याच्यानंतर रिट्रेसमेंटला जर निफ्टी या लेवलवरती आली, इथून रिट्रेसमेंट करून जर मार्केटमध्ये आपल्याला जर डाऊन साईडचे मुवमेंट बघायला मिळेल तर हा जो पॉईंट असेल तो खूप महत्त्वाचा असेल. तर इकडे आपल्याला एखादी बेरिश कॅन्डल जर मिळत असेल तर डेफिनेटली आपण त्या बेरिश कॅन्डलवरती काय करू शकतो, पुढचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतो. ओके, तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी फिफ्टीचा उद्याचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बघू बँक निफ्टीचं काय प्लॅनिंग बनू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये 47,200चा जो लो होता एक्झॅक्टली तो लो टच करून बँक निफ्टीने सरळ 47,735चा हाय लावला. तर आपलं जे डिस्कशन होतं ते या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी जाईल तर आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण कंटिन्यूस आपल्याला मोमेंटम बघायला मिळाल. तुम्ही जर बघितलं तर मार्केटमध्ये हा ब्रेकआउट झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला कंटिन्यूस ब्रेकआउटवाली मुवमेंट बघायला मिळाली आणि सरळ बँक निफ्टीने काय केलं, 47,740च्या आसपासचा हाय लावला. त्याच्यानंतर स्लो अँड स्टडी बँक निफ्टीमध्ये आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली. तर तुम्ही जर इथेच बघितलं तर बँक निफ्टीचं ट्रॅडिशन तुम्हाला लक्षात येईल. बँक निफ्टीची ओपनिंग गॅपडाऊन झाली, त्याच्यानंतर जो लो लावला त्या लोच्या वरती बँक निफ्टीने सेकंड लो लावला, त्याच्यानंतर थर्ड लो लावला. अशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये आपल्याला बुलिश मुवमेंट बघायला मिळाली. तर अशा प्रकारे तुम्ही चार्ट बघून तुम्ही मार्केटचं जे मोमेंटम आहे किंवा मार्केटचा जो ट्रेंड आहे तो तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. कारण पहिल्या लोच्या वरती जर सेकंड लो लागला तर त्याच्यानंतर थर्ड लो तर त्याच्यावरती लागत असेल तर डेफिनेटली मार्केटमध्ये अपसाईडची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. सेम त्याच प्रकारे मार्केटमध्ये जर पहिला मार्केटमध्ये जो एक जर फायनल हाय लागला त्याच्यानंतर जर त्याच्या खाली जर दुसरा हाय लागत असेल, त्याच्यात खाली जर तिसरा हाय लागत असेल तर मार्केटचं डायरेक्शन असतं ते डाऊन साईडचं डायरेक्शन असतं. त्याचं उदाहरण तुम्ही जर बघितलं तर मार्केटनं काय केलं, हा हाय लावला, त्याच्यानंतर जो हाय आहे तो सेकंड हाय त्याच्या खाली लागला. जर आजचा हाय जर ब्रेक केला असता तर नक्कीच आपल्याला आज 48,000ची सायकोलॉजिकल लेवल बँक निफ्टीमध्ये टच होताना दिसली असती. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही जर मार्केटमध्ये वॉच करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट बनवता येईल. तर बँक निफ्टीसाठी आपण काय केलेलं आहे, वरच्या साईडला हा ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. कारण या ट्रेंड लाईनचा रेजिस्टन्स खाऊन मार्केट आपल्याला डाऊन साईडला येताना दिसलं आणि डाऊन साईडला आपण हा 3 कॅन्डलचा लो जॉईन करून आपण हा ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. या ट्रेंड लाईनच्या खाली आपल्याला बँक निफ्टीमध्ये पुढचा ट्रेड घ्यायचा आहे. त्या पुढचे टार्गेट जे असतील ते 47,200 पर्यंतचे, म्हणजे आज जो लो लागला आहे तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बघायला मिळतील. 47,200चा लो जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला बँक निफ्टी पुन्हा एकदा 47,000 ते 46,800 पर्यंत जाताना दिसू शकते. त्याच्यामुळे तुम्ही हा ट्रेंड लाईन ड्रॉ करून ठेवा. या ट्रेंड लाईनवरती आपल्याला कॉलचा पण ट्रेड बघायला मिळू शकतो. तर बँक निफ्टीची ओपनिंग जर फ्लॅट झाली म्हणजे जिकडे क्लोज झाले, बँक निफ्टीची आजची क्लोजिंग 47,580 वरती झालेली आहे. तर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंड लाईनवरती किंवा हा जो सपोर्ट लेवल आहे 47,500
इथून जर आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर नक्कीच आपण इकडे काय करू शकतो, एक कॉलचा रेट प्लॅन करू शकतो. त्या कॉलचे टार्गेट्स असतील या ट्रेंडलाईन पर्यंतचे, म्हणजेच ते 47,620च्या आसपासचे. हा ट्रेंडलाईन जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला आजच्या हायपर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील, म्हणजेच 47,735 पर्यंतचे टार्गेट्स मिळतील. आजचा हाय ब्रेकआउट केला तर चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला 48,000ची सायकोलॉजिकल लेवल उद्याच्या एक्सपायरीमध्ये बघायला मिळू शकते. ओके, तर फ्लॅट ओपनिंगचा हा आपला कॉल रेट आपण डिस्कस केला. तर या ट्रेंड लाईनवरती किंवा हा जो काही आपण लेवल ड्रॉ केलेला आहे 47,500, इथे आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिकचं कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच आपण तिकडे काय करू, कॉलचा ट्रेड घेऊ. पण जर हा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला केला तर नक्कीच आपला जो व्ह्यू असणार तो पुट साईडचा व्ह्यू असणार आहे. टार्गेट जे आपले असतील ते 47,200 पर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर एक्सपायरी असल्यामुळे आपण उद्या बँक निफ्टीमध्ये ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करणार आहे. OTMचे ऑप्शन आपल्याला कम्प्लिटली अवॉइड करायचे आहेत. फ्लॅट ओपनिंग नंतर जर बँक निफ्टीने सरळ हा ट्रेंडलाईन जर ब्रेकआउट केला तर या ट्रेंडलाईनच्या वरती थोडंसं काळजीपूर्वक ट्रेड करा, कारण ट्रेंडलाईनच्या वरती सरळ जो आज हाय लागलाय तो एकदम जवळच आहे. त्याच्यामुळे तुम्ही या ट्रेंडलाईनच्या वरती जर कॉल साईड घेतला आणि मार्केट जर आजच्या हायपासून डाऊन साईडला आलं तर नक्कीच आपल्या इकडे स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंगमध्ये आजच्या हायच्या वरती बँक निफ्टीला जाऊ द्या, म्हणजे बँक निफ्टी इथे ओपन होऊन जर इथे सपोर्ट गेली, या ट्रेंडलाईनवरती सपोर्ट घेऊन जर आजचा हाय ब्रेकआउट करेल अपसाईडला तर नक्कीच आपल्याला एक मुवमेंट तुम्हाला ट्रेड बघायला मिळू शकतो. तर त्या कंडिशनमध्ये आपण नक्की तिकडे एक कॉलचा ट्रेड घेऊ शकतो. टार्गेट जे आपले असतील ते 48,000पर्यंतचे टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तुम्ही या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती पण ट्रेड करू शकता, पण इकडे आपल्याला 100 पॉईंट पण मिळणार नाहीयेत. जर ब्रेकआउट नंतर आपल्याला रिटेस्टमेंट जर झाली, रिटेस्टसाठी या ट्रेंडलाईनवरती बँक निफ्टी आली, इकडे जर आपल्याला बुलिश कॅन्डल मिळाले तर नक्कीच आपण इकडे आजच्या हायपर्यंतच्या टार्गेटसाठी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. एक स्कॅल्पिंगचा ट्रेड आपण इकडे नक्कीच प्लॅन करू शकतो. ओके, थोडंसं काळजीपूर्वक स्पेशली फ्लॅट ओपनिंगमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. बँक निफ्टीची ओपनिंग जर उद्या गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये आजचे हाय आणि ह्या ट्रेंडलाईनच्या आसपास जर ओपनिंग झाली आणि या ट्रेंडलाईनवरून जर बँक निफ्टी सपोर्ट घेऊन हा आजचा हाय जर ब्रेक करेल तर नक्कीच आपण आजच्या हायच्या वरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स आपले असतील ते 48,000पर्यंत आपले टार्गेट्स असतील. 48,000 नंतर आपल्याला 48,100 ते 48,200 पर्यंतचे पण टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळू शकतात. तर हा आपला बँक निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर गॅपअप ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ खाली येईल तर खालच्या साईडला आपल्याला क्लोजिंग पॉईंटचा एक सपोर्ट बघायला मिळतोय. त्याच्यानंतर हा एक सपोर्ट बघायला मिळतोय, हा एक सपोर्ट बघायला मिळतोय. त्याच्यामुळे पुढचा ट्रेडमध्ये थोडंसं रिस्की राहू शकते. पण मार्केट आहे, मार्केटमध्ये जर फॉल यायचं म्हटलं तर कोणतेही सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट पण मार्केट ब्रेकडाऊन करू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये तशी सिच्युएशन जर आली तर आपण त्याच्या अकॉर्डिंग आपण ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. पण जर मार्केट नॉर्मल असेल तर मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे सपोर्ट्स आहेत, त्याच्यामुळे कोणत्या सपोर्टवरनं मार्केट सपोर्ट घेईल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळं गॅपअप ओपनिंगमध्ये तुम्ही एकच डायरेक्शन पकडा, कॉलची डायरेक्शन तुम्ही पकडू शकता. पण कुठेही रँडमली ट्रेड करायचं नाही. मार्केट इथे ओपन झालं म्हणून तुम्ही इथेच कॉलचा ट्रेड घ्याल आणि मार्केट जर खाली येईल तर नक्कीच तुमचा तिकडे स्टॉप लॉस होईल. त्याच्यामुळे पर्टिक्युलर लेवल्स खूप महत्त्वाचे असतील. तर गॅपअप ओपनिंगमध्ये हा ट्रेंड लाईन, त्याच्याबरोबर क्लोजिंग पॉईंट, त्याच्यानंतर हा एक 47,500चा एक लेवल आणि त्यानंतर हा एक लेवल ट्रेंड लाईनचा लेवल. त्याच्यामुळं मार्केट जर ओपन झालं, हा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन केला तर क्लोजिंग पॉईंटपर्यंत येऊ द्या. क्लोजिंग पॉईंटवरती आपल्याला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डलचं कन्फर्मेशन मिळालं तर आपण इकडे इथेच कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर क्लोजिंग पॉईंटला तरी ब्रेकडाऊन केलं तरी हा ट्रेंड लाईन आणि हा जो पॉईंट आहे एकदम जवळ आहे. त्याच्यामुळे इथे जर आपल्याला कन्फर्मेशन मिळत असेल तर नक्कीच आपण इकडे काय करू शकतो, कॉल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, तर गॅपअप ओपनिंगचा हा आपला प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. भले आपला हा जरी ट्रेड मिस झाला, एवढे पॉईंट जरी मिस झाले तर मिस होऊ द्या, कारण ही एक रिस्क असेल. कारण सपोर्ट्स आहेत, त्याच्यामुळे कोणत्या सपोर्टवरनं मार्केट सपोर्ट घेईल हे सांगणं थोडंसं कठीण असल्यामुळे काय होईल, तुम्ही जर इथेच पुट ट्रेड घेतला तर मार्केट जर इथून रिव्हर्स झाला तर नक्कीच तुमचा तिकडे काय होतं, स्टॉप लॉस हिट होऊ शकतो. त्याच्यामुळे इकडे रिस्क आहे. इकडे काय आहे, तर रिस्क आपल्याला घ्यायची नाही. भले आपले एवढे पॉईंट जरी मिस झाले तरी मिस होऊ द्या. 200-300 पॉईंट जरी मिस झाले तरी मिस होऊ द्या. पण आपल्याला जर परफेक्ट जर आपल्याला इकडे ट्रेड मिळत असेल तर नक्कीच आपण तिकडे लो रिस्कवरती एक चांगला फायदा घेऊ शकतो. त्याच्यामुळं सर्वच्या सर्व मूव मार्केटमध्ये कधीही तुम्ही कॅप्चर करण्याचा प्रयत्न कराल. मार्केटमध्ये तुम्हाला ही पण मुवमेंट पाहिजे, ही पण मुवमेंट पाहिजे, तर तुम्ही आता असा जर विचार केला तर मार्केटमध्ये तुम्ही एक दिवस प्रॉफिट कराल, एक दिवस तुम्ही काय कराल, प्रॉफिट कराल. पण डेली जर तुम्ही दोन्ही पण मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करायला जाल तर मार्केटमध्ये तुम्हाला डेफिनेटली लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे एकच कोणती तरी मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करा. आयदर तुम्ही यासाठी प्रिपेअर व्हा
किंवा तुम्ही यासाठी प्रिपेअर व्हा. ओके. मार्केट पडताना तुम्ही प्रिपरेशन करू शकता किंवा मार्केट वाढताना तुम्ही प्रिपरेशन करू शकता. कारण प्रत्येकाची ट्रेडिंग स्टाईल वेगवेगळी असते. प्रत्येकजण काय आपल्यापैकी काही जण काय करतील, पुटमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतील. काही लोक काय करतील, कॉलमध्ये ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतील. ओके. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. गॅप अप ओपनिंग नंतर सरळ जर आता हाय ब्रेक केला किंवा इथे जर ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं आणि त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती जर बँक निफ्टी जाताना दिसेल, तरी देखील आपण इकडे काय करू शकतो, कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 47,950 ते 48,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. तर हा आपला बँक निफ्टीचा उद्याचा गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये उद्याचं गॅप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंगमध्ये डाऊन साईडला आपण जो ट्रेड लाईन ड्रॉ केला आहे, या ट्रेंड लाईनवरती जर बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर डेफिनेटली आपण या ट्रेंड लाईनवरती काय करणार आहे, कॉलसाठी प्लॅन करणार आहे. त्या ट्रेंड लाईन वरून आपल्याला टार्गेट जे मिळतील ते 47,620 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. म्हणजेच या ट्रेंड लाईनपर्यंतचे टार्गेट्स असतील. हा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट केला तर नक्कीच आपल्याला 47,735 पर्यंतचे टार्गेट्स, म्हणजे आज जो हाय लागला आहे तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. पण जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन इथूनच जर डाऊन साईडला जाईल, हा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला करेल, तर डेफिनेटली आपण इकडे काय करू शकतो, पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. 47,200 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. तर बँक निफ्टीची ओपनिंग इथे झाली, अशा प्रकारे जर पहिलीच कॅन्डल बंद असेल तर डेफिनेटली हा आपल्याला कन्फ्यूज मार्केट करू शकतं. तर त्या कंडिशनमध्ये वेट करू शकता. इथे जर अशा प्रकारची डोजी झाली आणि मार्केट जर इथून वरती जात असेल, तुम्हाला जर इथे ट्रेड आयडेंटिफाय करायला आला तर तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता किंवा तुम्ही या ट्रेंड लाईनचा वेट करू शकता. इथे मार्केट आल्यावरती कशा प्रकारे बिहेव करते ते बघून, किंवा हाय लागल्यावरती त्याच्यानंतर सेकंड लो लागत असेल, त्याचा सेकंड हाय लागत असेल, तर डेफिनेटली मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारची डाऊन साईडची मूव्हमेंट बघायला मिळू शकते. तर वेट करा, कन्फ्युजन करून घेऊ नका. कन्फ्यूज जर होत असाल तर कन्फ्यूज झाल्यावरती शक्यतो ट्रेड अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. कन्फ्युजनमध्ये कोणताही ट्रेड प्लॅन करण्याचा प्रयत्न करू नका. प्रॉपर तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की बाबा इथे आपल्याला 100% ट्रेड बनतोय, इथे आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत, तर तिथेच तुम्ही ट्रेड करा. रँडमली या लेवलवरती मार्केट ओपन झालं म्हणून लगेच तुम्ही कॉलसाठी जाऊ नका. ओपनिंग नंतर मार्केटनं जर डाऊन साईडला मुवमेंट अशा प्रकारची कॅन्डल जर बनवली तर नक्कीच तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे पहिले 15 ते 20 मिनिट किंवा 30 मिनिट तुम्ही मार्केटला फक्त वॉच करू शकता. मार्केटमध्ये कशा प्रकारचे मुवमेंट आहे किंवा मार्केटमध्ये व्हॉल्यूम कोणत्या साईडचा आहे, मार्केटमध्ये मोमेंटम कसे होते हे बघून तुम्ही ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकता. तर हा आपला बँक निफ्टीचा गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर गॅपडाऊन ओपन होऊन जर बँक निफ्टी सरळ वरती जाईल तर या ट्रेंड लाईनवरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडंसं होल्ड करायचं आहे. कारण बँक निफ्टी अशा प्रकारे इथे येऊ शकते, इथून परत सपोर्ट देऊन हा ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन करू शकते आणि आपल्याला एक नवीन हाय दाखवू शकते. त्याच्यामुळं बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन जर वरती गेली, त्याच्यानंतर अशा प्रकारे जर छोटीशी डिप दिली, त्यानंतर जर हा या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट जर अपसाईडला केला तरी देखील आपण या ट्रेंड लाईनच्या वरती काय करू शकतो, कॉलचा ट्रेड घेऊ शकतो. त्या कॉलच्या ट्रेडमध्ये टार्गेट जे असतील ते 47,735 पर्यंतचे टार्गेट्स, आणि हा आजचा हाय जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला 47,950 पर्यंतचे टार्गेट्स बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टीचा उद्याचा ॲनालिसिस आपण इकडे डिस्कस केलेला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.